आज संसार सफळ झाला गे माई आज संसार सफळ झाला गे माई आज संसार सफळ झाला गे माई देखियने पाय विठोबाचे देखियने पाय विठोबाचे ओ मज भावा ओ मज भावा ओ मज भावा ओ मज भावा देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे तो मज भावा तो मज भावा तो मज भावा तो मज भावा आज संसार सफळ झाला गे माई आज संसार सफळ झाला गे माई आज संसार सफळ झाला गे माई आज संसार सफळ वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग ओ मज भावा ओ मज भावा ओ मज भावा ओ मज भावा देवदेवा भावा पांडुरंग पांडुरंग वेळोवेळा
आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक, षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश परमात्मा, साधकांचे मायबाप, ज्ञान सागरू ज्ञान आगरू भवसिंधू तारू, अखंड समाधी धन असणारे संत श्री ज्ञानोबाराय, चिन्मय सुखवासी देहू क्षेत्र निवासी रतसाम्य सुखाशी, तू तारक लोकांशी वैराग्य शिरोमणी संत श्री तुकोबाराय, गोधा तटी पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत श्री निळोबाराय, आदी करून सकल संत वचनावरती विश्वास ठेवून मोठ्या भक्तिभावाने सश्रद्ध अंतःकरणाने परमार्थाची वाटचाल करणारे आपण सर्व श्रोते सज्जन भाविक वृंद. दादा याचं विको रिटर्न येतोय, असं एकदम सामान्य नॉर्मल ठेवा. या संत वचनावरती विश्वास ठेवून मोठ्या भक्तिभावाने आपण परमार्थाची वाटचाल करत आहोत. या परमार्थाच्या वाटचालीतील आजचा हा तृतीय दिवस आहे. या दिवशी कीर्तनाची सेवा श्री हरिभक्तिपरायण आदरणीय जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज देहूकर महाराज काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, अचानक मला इथे उभं केलेलं आहे. संत श्री ज्ञानोबारायांचा अभंग आपणासमोर सादर केलेला आहे. या अभंगातून ज्ञानोबाराय आपल्याला भगवत दर्शनाचा आलेला अनुभव आणि त्या दर्शनानंतर ज्ञानोबारायांच्या जीवनावरती नेमका काय परिणाम झाला याचं प्रतिपादन संत श्री ज्ञानोबाराय या अभंगातून करतात. विठ्ठल अधिक परिहार देण्याच्या विचारात मी आता सध्या या घडीला नाहीये. सर्वांना ज्ञात आहे नियोजित जो वेळ आपल्याला मिळालेला आहे त्या वेळामध्ये कीर्तन सेवा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दोन कारण आपल्याला इथे आहे. संत श्री नृसिंह महाराज अर्थात भगवान दत्तात्रयाचे दुसरे अवतार नृसिंह महाराज सरस्वती बरोबर, संत श्री गुणवान बाबा, संत श्री सुखदेव महाराज आणि संत श्री झोले बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने, आणि दुसरं निमित्त आहे सर्वात महत्त्वाची पर्वणी म्हणजे काय असेल तर ती पर्वणी ही आहे अधिक मासासारखा कालावधी आता आपण इथे भोगतोय.
या अधिक मासाच्या पर्वणीमध्ये कारंजासारख्या शहरामध्ये कार्यक्रमाचा उत्सव संपन्न व्हावा अशी मनीषा, अशी मनोमन इच्छा आपले आदरणीय, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, आपले सर्वांचे परमार्थ प्रेमी असलेले श्री हरिभक्तीपरायण अलोणे महाराज यांना ही संकल्पना संत दर्शनाच्या अर्थात संत ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. त्यांना फार काही देऊ शकत नाही आपण, पण त्यांचं पुण्यस्मरण आपण करू शकतो. आता संत जीवनाचा हा विचार थोडासा वेगळा आहे. मी ते आता या सेवेसाठी अर्थात वर्तमान काळाला आता घेत नाही. बेस जास्त झाला दादा, जे मोकळं आहे ना तेच ठेवा. आवाज चांगला वाटतो ऐकायला. ठीक आहे. अधिक मासासारखा पर्व काळ आहे, आपल्याकडे वेळ आहे. आपण सर्व बहुश्रुत श्रोते आहात, सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात. मी काय बोलतो आपल्याकडे लक्ष द्या. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय ते देखील बहुश्रुत आहेत, सुशिक्षित आहेत, अध्यात्माचे जाणते आहेत, त्याचबरोबर संत उपासक आहेत, संत सेवेची त्यांना नितांत आवड आहे. अशांच्या सानिध्यामध्ये आपण सर्व हा कार्यक्रम संपन्न करतोय. माझ्या डाव्या बाजूला, माझ्या उजव्या बाजूला, माझ्या समोर असणारे सर्व श्रोते वास्तविक हे तपाने श्रेष्ठ आहेत, ज्ञानाने श्रेष्ठ आहेत आणि सेवेनेही श्रेष्ठ आहेत. आणि तुम्ही म्हणसाल महाराज मग तुम्ही का उभे केले इथं, हे मला नाही ठाऊक. कारण इथे काय माहीत आहे का, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. ज्ञानोबा नमनामध्ये श्री गुरूंचं वर्णन करत असताना हेच बोलतात, मी दारू यंत्र आहे. महाराज ज्ञानोबा याचा सूत्रधार कोण आहे? ज्ञानोबा बोलतात याचा सूत्रधार श्री गुरु आहेत. जसे निवृत्तीनाथ महाराज सूत्रधार आहेत, तसे माझ्या या दोन्ही बाजूला उपस्थित असणारे सर्व संत मंडळी या कीर्तनाचे सूत्रधार आहेत. विठ्ठल अधिक मासाचा पर्व काळ आहे. आपल्याला थोडंसं मी सांगून जातो. स्कंद पुराणाच्या अंतर्गत अवंत्य खंड येतं. अवंत्य खंडामध्ये आपण शेवटी पाहत गेलो की तुम्हाला अधिक मासाच्या पर्वणीचा अर्थात अधिक महात्म्य, अधिक मासाचं महात्म्य काय आहे हे श्रवण करायला मिळेल. मी तुम्हाला ठिकाण सांगितलं, स्थान सांगितलं, जाऊन तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. महाराज आम्हाला एवढा वेळ नाही. मी सांगू का अवघ्या अर्ध्या मिनिटामध्ये? पटकन ऐकताय का? नक्की हो म्हणा. ऐकताय ना? तुमच्याकडे स्कंद पुराण नाही आहे की नाही? नाही. पटापटा लक्ष द्या बरं का, वेळ कमी आपल्याकडे स्कंद पुराण नाही. अर्ध्या मिनिटामध्ये मी अधिक महात्म्य सांगू का आपल्याकडे? ऐका, लक्षात घ्या. 3 वर्ष आपण फार कमाई करावी, कष्ट करावे, परमार्थाला वेळ नाही देता आला तरी चालेल, पण या अधिक मासामध्ये अर्थात हा अधिकाचा महिना असा आहे बघा. थोडी जाणते मंडळी, याच्यामध्ये वास्तुशांती केली जाते, या महिन्यामध्ये विवाह केला जातो, या महिन्यामध्ये मुंज केली जाते, या महिन्यामध्ये नाही ना? नक्की ना? हा, म्हणजे माझी माघार तुम्ही पुढे. वा, असे सर मी बोललो ना अगोदर, हे सर्व श्रोते जाणकार आहेत. असं आहे बघा. ऐका आता, मग या महिन्यामध्ये नेमकं काय केलं जातं? या महिन्यामध्ये फक्त एकच केलं जातं. ऐका, या महिन्यामध्ये आपल्याला जेवढा परमार्थ करता येईल तेवढा परमार्थ करा, आणि जेवढा दान धर्म करता येईल तेवढा दान धर्म करा. महाराज याचा फायदा काय होईल? स्कंद पुराण बोलतंय याचा फायदा हा आहे, तुम्ही जे दान दिलं ते अक्षय होतं, तुम्ही जो परमार्थ केला तो अक्षय होतो. अक्षय म्हणजे क्षय न पावणारा अक्षय आहे. मग हे अक्षय स्वरूपाचं दान, अक्षय स्वरूपाचा परमार्थ आपल्या पदरामध्ये पडावा अशी संकल्पना, अशी भावना आदरणीय साहेबांच्या मनामध्ये आहे. आणि लक्षात घ्या, आता बघा आपण या उत्सवामध्ये सहभागी झालेलो आहोत. पवित्र असा अधिकाचा महिना सुरू आहे आणि उत्तम असा यज्ञ इथे संपन्न होतोय. या यज्ञामध्ये सहभागी झालेले सर्व संत मंडळी इथे उपस्थित आहे. ही सर्व वैष्णव मंडळींची सभा आहे. ही संत सभा इथे निर्माण करण्याचं काम पूज्य साहेबांनी केलेलं आहे. पण या संत सभेमध्ये, या नाम यज्ञामध्ये खारीचा वाटा तरी आपल्याला उचलता आला पाहिजे.
मनोमन अशी प्रार्थना करा. या नामयज्ञामध्ये आपणाकडे कोणी काही मागणार मुळीच नाही, कारण हे कार्यक्रमाचं स्वरूपच नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यदा कदाचित तुम्हाला तुमचं अंतकरण अतिगतीने शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला मोठ्या सहभाग अर्थात मोठ्या उदार अंतकरणाने या नामयज्ञामध्ये सहभाग घ्यावाच लागेल. आपल्याकडे धन असेल तर धन लावा, आपल्याकडे वेळ असेल तर सेवा करा, आपल्याकडे अजून अधिक वेळ असेल तर श्रवणासाठी वेळ द्या. असा हा पवित्र महिना आहे. या पवित्र महिन्याच्या उत्सवाच्या आरंभीच अर्थात 17 मेला या उत्सवाची सुरुवात झाली. आज हा या महिन्यातील 3रा दिवस आहे. ही पर्वणी जाऊ देऊ नका ही सर्वांना प्रार्थना आहे. आणि मी आता या अभंगाकडे आपल्या ओळतोय. विठ्ठल विठ्ठल. बहिरम समितीलाही माहिती आहे. वास्तविक आपण ज्यांच्या सानिध्यामध्ये करतोय ना परमार्थ, लक्षात घ्या, मुळात मला त्यांची गोष्ट काय आवडत असेल तर त्यांचे मला 2 गोष्टी आवडतात. काय माहिती आहे का? हे आमच्या गुरुजनांकडे पाहायला भेटतात. एक पहिली गोष्ट, ते वेळाचे फार भोगते आहेत. वेळ मागे पुढे झालेला त्यांना चालतोय की नाही चालत? नाही चालत. दुसरी गोष्ट, कामामध्ये बिघड झालेली चालत नाही. मला एक गोष्ट सांगा, हे आपल्यासाठी चांगलं आहे का वाईट आहे? पटकन बोला, वेळ कमी आपल्याकडे, सर्व जाणते मंडळी आहे. चांगली आहे, नक्की आहे ना? नक्की चांगलं आहे. बघा, लिंबाचा पाला कडू असतो पण शरीरासाठी गोड आहे. माझ्यासारखे येऊन अनेक मंडळी तुम्हाला गोड गोड बोलून गोड 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 बोलून काय काढतील माहिती आहे का? तुमच्या चित्ताचं हिरण नाही करणार, चित्ताचं हरण करणार नाही, पण धनाचं हरण केल्याशिवाय राहणार नाही. पण आपण ज्यांच्या सान्निध्यात आहोत त्यांची एकच भावना आहे, एकच भावना आहे. कोणती भावना आहे? फक्त आपल्या सर्वांकडून परमार्थ घडावा, भक्ती मार्गाला हा समाज लागावा आणि यांची सांसारिक व्यथा, सांसारिक पीडा, सांसारिक ताप यांचा नाहीसा व्हावा, एवढीच मनोमन इच्छा आहे, बाकी काही इच्छा नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, पूज्य इथे सर्व आदरणीय मंडळी आहे, मी सर्वांना नमस्कार करून बोलतोय. बघा, वारकरी संप्रदाय विस्तारलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये भक्ती वाढली पण ती भक्ती बेशिस्त आहे म्हणून भक्ती फल देत नाही. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान वाढलं पण ते ज्ञान बेशिस्त आहे म्हणून ज्ञान फलद्रूप होत नाही. वारकरी संप्रदायामध्ये कर्म करण्याची पद्धत चांगली आहे, चांगली आहे, पण ते शिस्तीत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, या मंडपामध्ये भजन असेल, तुम्ही गाथा भजनाला आले का कधी? नाही आले ना? आता या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये एखाद दिवशी वेळ भेटला तर गाथा भजनाला एकम पूर्ण दिवस द्या या नाम उत्सवाला. कारण या उत्सवामध्ये विविध कार्यक्रम संपन्न होतात, ते आपल्याला माहिती नाही बरं का. आपली उपस्थिती फक्त कीर्तनालाच आहे हो, असं नाही. मला एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कीर्तनामध्ये आता मी प्रकृती शब्द उच्चारला, स्थितप्रज्ञ शब्द उच्चारला, गुणातीत शब्द उच्चारला. स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण काय म्हणजे काय हो, क्षर पुरुष काय, अक्षर पुरुष काय, हे काही कळणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे काही कळत नाही. का कळत नाही? कारण तुम्ही 1 तास वेळ देताय. तुम्ही जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर वेळ दिला तर नक्कीच तुम्हाला या 8 दिवसामध्ये हे जे काय संत चरित्र सांगितले जातात, हिचे काय भगवान दत्तात्रयाची कथा सांगितली जाते, हे नक्कीच कळते. म्हणून 1 तासात कळत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. पूज्य आदरणीय साहेबांचा हा मनोदय आहे आणि फार त्यांचा हेतू मोठा आहे बरं का. आता मी तुम्हाला जे अभंग बोलणार आहे, अभंग तुमच्या समोर परिचयाचाच आहे. कोणाचा अभंग आहे? संत श्री ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय या अभंगातून आपणाला झालेलं भगवत दर्शन आणि त्या भगवत दर्शनामुळे आपल्या जीवनावरती नेमका काय परिणाम झाला याचं स्पष्टीकरण ज्ञानोबराय या अभंगाच्या द्वारे करतात. विठ्ठल कोणतीही गोष्ट घ्या, तिला साधना असते. एका साधकाला भगवत दर्शनाची इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा निर्माण होऊन त्यांनी साधना केली. साधना केल्यानंतर त्याला ते फळ मिळालं नाही. शेवटी पदरात काय येईल हो? नैराश्य येईल. शेवटी पदरात काय येईल? नैराश्य येईल. शेतीमध्ये बीज टाकलं, त्याला वाढवलं, खत पाणी दिलं. खत पाणी दिल्यानंतर जर ते बीज फळापर्यंत नाही पोहोचलं तर शेतकऱ्याच्या पदरात काय पडेल? नैराश्य पडतं. आपण जाणकार मंडळी आहात. आता सध्या या घडीला देखील
नीटची परीक्षा देऊन चांगले मार्क आणून. बरोबर. आता या मुलांच्या जीवनामध्ये काय पसरलेलं आहे? नक्की या मुलांच्या जीवनामध्ये नैराश्य पसरलेलं आहे. नैराश्य पसरलेलं आहे. आता लक्षात घ्या, ऐका, तुमचं माझ्याकडे लक्ष आहे. साधना करतो तो भगवत दर्शनासाठी करतोय, व्यापार करतो संपत्तीसाठी करतोय, शेती करणारा शेती करतोय पिकासाठी करतोय. सामान्य गोष्ट आहे. मला सांगा, जर एखादा साधना करत असेल तर तो शेतीमधलं पीक आपल्याला मिळावं म्हणून साधना करतो का? नाही करत. याचं साध्य वेगळं आहे. तसं या साधकाला भगवत दर्शनाची इच्छा निर्माण झाली, त्यांनी साधना केली आणि साधना करून देखील त्याला भगवत दर्शन झालं नाही तर नैराश्य पदरामध्ये पडतं. आपण सर्व संतांचे प्रमाण पहा. तुकोबरायांचा जर विचार केला आपण तर तुकोबराय म्हणतात, तुकोबराय ज्याला भेटेल त्याला विचारतात, का हो माझ्यावरती देव कधी कृपा करेल? उसावेची वाटे उसावेची वाटे उसावे सिंहेची वाटे जे जे भेटे तयासे देव कृपा करील मज काय लाज राखील. तुकोबरायांच्या अंतकरणातली ही तळमळ आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, तुकोबराय बोलतात, माझ्या आयुष्याचा नाश झाल्यासारखा मला वाटतो. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. माझ्या आयुष्यातला संपूर्ण वेळ वायाला गेला असं मला वाटतं. का हो तुकोबराय, तुम्हाला असं का वाटतं? कारण मला भगवत दर्शन झालेलं नाही, मला भगवत दर्शन झालेलं नाही. तुकोबराय एकदा वारकऱ्यांकडे निरोप पाठवतात. निरोप येण्यासाठी वेळ लागतोय. त्यावेळी तुकोबरायांच्या मनातील उद्गार बाहेर पडतात. तुकोबराय वाट पाहून थकतात. वाट पाहे बाहे निढळी ठेवून ये हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागलेसे चित्त. कै येता देखे ना माझा मायबाप, घटिका बोटे दिवस लेखे धरून या माप. डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे, उजवी मन उठता भाव सांडून यादे. सुख सेज गोड न लगेच नाठवे घरदार तहान पळाले भूक. ही तुकोबरायांची अवस्था झालेली आहे. काय तुकोबरायांची अवस्था असेल बघा ना. तुकोबरायांना भगवत दर्शनाचा, भगवंताच्या भेटीचा जोपर्यंत निरोप येत नाही, तुकोबरायांना ह्या कुठलीच सुविधा गोड वाटत नाही. तुकोबरायांची ही अवस्था आहे. आणि आता नाथ महाराजांची पण भागवतामध्ये फार सुंदर साधकाची नेमकी काय तळमळ असते फार विस्तारपूर्वक नाथरायणी देखील सांगितलेलं आहे. आता मी तिकडे जात नाही. ज्ञानोबाराय या अभंगामध्ये आपली तळमळ व्यक्त करतात. मला भगवत दर्शनाची इच्छा निर्माण झाली आणि भगवत दर्शनासाठी मी फार साधनाही करतोय, मला भगवंताचं दर्शन का होत नाही. ज्ञानोबारायांची आवड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मला पंढरीच्या दिशेने जाऊ द्या. माझी जीवीची आवडी, माझी जीवीची आवडी, माझी माझे
आवडी. जवळ आले ना. असं आहे, सराव करून घेतो ना. नंतर कुठे भेटतंय का आता. हे अशी मंडळी जी आहेत ना, एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, हे भेटतील तर फक्त साहेबांच्या जवळच भेटतील. असं आहे, साहेबांच्या जवळच भेटतील बरं का. आणि दुसरी गोष्ट आहे, दोन्ही बाजू साहेबांकडे आहे. एक उत्तम राग पण आहे आणि एक उत्तम प्रेम पण आहे. प्रेम करायचं तेही उत्तमच करायचं आणि रागवायचं असेल ते पण खोटं नाही, उत्तमच रागवायचं. असं आहे, शिस्त. त्याला आम्ही राग नाही म्हणत, आम्ही त्याला काय म्हणतो, फक्त शिस्त म्हणतो. असं आहे. काय माहिती आहे का, इथे सगळे मंडळी, सगळे एक सांगून जातो तुम्हाला, साहेबांनी जी मंडळी इथे बोलवलेली आहेत ना, या सर्वांना संतांचा स्पर्श आहे. लक्षात घ्या, जवळच आपले कुठे बाबा असतील, अण्णा असतील, नामदेवरायांचा स्पर्श आहे. आबांना कान्होबारायांचा, 2 संतांचा स्पर्श आहे बा. एक कान्होबार आहे आणि परत ज्ञानोबार आहे. ऐका बरं का. आणि माझ्या उजव्या बाजूला जे आहेत ना, यांच्या गावामध्येच संत श्री नारायण बाबा आहेत. नारायण बाबा, लक्षात आलं. यांनाही संतांचा स्पर्श आहे. बघा आता महाराज, मग तुम्ही संतांचे विरहित आहे का? विचार करू नका. मला देखील तुमच्याच विदर्भातले संत माझ्या गावाजवळ आलेले आहे. तुमच्याच विदर्भातले संत माझ्या गावाजवळ आलेले आहेत. ते म्हणजे संत श्री भानुदास महाराज आटाळकर. असं आहे, भानुदास महाराजांचा स्पर्श मला आहे. म्हणून इथे उपस्थित असलेले जे आहेत ना, हे संतांच्या रूपांकित आहे, संतांच्या वलयात राहणारी मंडळी आहे. मी बोलता बोलता आपल्याशी ही आठवण करून देतोय, हे संत आश्रित असलेले सर्व मंडळी आहे. म्हणून मी बोललो ना, मी इथे चेष्टाधीन सूत्र आहे, दारू यंत्र, मी यंत्र आहे, माझे सूत्र सर्व इकडे बाजूला आहेत. असं आहे. मी काय बोलत होतो? माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ज्ञानोबारांची मनोमन भावना प्रगट होते. ज्ञानोबारांच्या मनातले हे तरंग उमटत चाललेले आहेत, हे उमटत चाललेले आहेत. ज्ञानोबारा बोलतात, माझ्या मनातली माझी आवड आहे पंढरपूरला जावं, माझी गुढी पंढरपूरला जावी. ठीक आहे, ज्ञानोबारा आहे. आणि सिद्धबेटामध्ये बसल्यानंतर देखील ज्ञानोबारांचा भाव हा एवढा उत्कंठ वाढू लागला. ज्ञानोबारांना भगवंताच्या भेटीची आवड फारच वाढली, फारच वाढली. अचानक कावळा येऊन समोर बसलेला आहे. मग ज्ञानोबारांचा मनोदय त्या कावळ्यासोबत संवाद साधतोय. पहिलं तो गे काऊ कोकताय, कुहू कुहू. पहिलं तो गे काऊ कोकताय, कुहू कुहू. पहिलं तो गे शकून गे माय सांगता है. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ. सांगता ज्ञानोबर आहे, त्या कावळ्यासोबत संवाद साधतात, कावळ्याशी बोलतात. मला सांगा, माणसं माणसांशी बोलत नाही. आपण माणसं आहोत, एक माणूस दुसऱ्या माणसांशी बोलत नाही. आणि ज्ञानोबर आहे, प्रत्यक्ष कोणासोबत बोलतात? कावळ्यासोबत बोलतात. कावळ्यासोबत बोलत असताना कावळा शकून सांगत नाही, तो थोडासा अबोला धारण करतोय, बोलत नाही. त्यावेळेला ज्ञानोबर आहे म्हणतात, ठीक आहे, तू बोलत नाही ना माझ्यासोबत, मला माहिती आहे, तुला काही प्रलोभन पाहिजे का? वास्तविक बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रलोभन दिल्यानंतरच माणूस
बोलायला लागतोय. प्रलोभन दिल्यानंतरच काम होतं हे लक्षात ठेवा. भले भक्ती क्षेत्र असू द्या किंवा इतर क्षेत्र असू द्या. असं आहे. भक्ती क्षेत्रामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, हे कावळ्या, तू मला शकून सांगत नाही पंढरीनाथाचा. पंढरीनाथ माझ्या घरी कधी येतील, मला दर्शन कधी देतील, तू मला सांगत नाही. मी तुझे पाय सोन्याने मडवीन. पहिलं प्रलोभन दिलं. दुसरी गोष्ट, दुधाने भरलेली वाटी तुझ्या ओठाला लावील. दुसरं प्रलोभन दिलं. परत तिसरं प्रलोभन, दही भाताची उंडी, तुझ्या तोंडाला दही भाताची उंडी देईल. तिसरं प्रलोभन दिलं. आणि चौथं प्रलोभन आबा एवढं विशेष दिलं की ते कावळ्याला दुर्मिळ आहे. ते कावळ्याला दुर्मिळ आहे. तुम्ही म्हणसाल कावळ्याला दुर्मिळ कोणतं प्रलोभन आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, कावळ्याला आंब्याचा रस आणि द्राक्षाचा रस कधीच चाखता येत नाही. तोंड खरं. हा, कावळ्याला आंब्याचा रस आणि द्राक्षाचा रस कधीच चाखता येत नाही. द्राक्ष रसा. हा, असं आहे बघा. शेवटी ज्ञानोबरायांनी असं प्रलोभन दिलं कावळ्याला की कावळ्याच्या आयुष्यामध्ये कधीच त्या रसाचं आस्वादन होणार नव्हतं. पण ज्ञानोबराय म्हणतात, बघ कावळ्या, मी तुला आंब्याचा रस चाखायला देईल. आता ही आबांनी सांगितलेली ओवी आहे, ही ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कावळ्याला द्राक्ष रसा की आम्र रसा, वेळे तोंड सडे वायसा. वायस म्हणजे कावळा. ज्या वेळेला आंबे पिकतात, ज्या वेळेला द्राक्ष पिकतात, त्या वेळेला कावळ्याचं तोंड सडतं. त्यावेळेला कावळ्याचं तोंड सडतं. अधिक मास सुरू झालेला आहे. 3रा दिवस सप्ताहाचा आहे, तरी अजूनही काही कावळे, बरोबर ना, तरी अजूनही काही कावळे, अहो मला कावळेच म्हणायचं मला, की त्यांना हा रस चाखता येत नाही. का बरं? जवळच आहे पण ते तोंड सडे वायसा. असं आहे. ज्ञानोबराय त्याला हे प्रलोभन देतात. शेवटी तू मला जर पंढरी आहे कधी येणार आहे, भगवत दर्शन कधी देणार आहे, हे जर मला सांगितलं तर मी तुला काय देईल. हे सगळे प्रलोभन ज्ञानोबरायांनी कावळ्यासमोर ठेवले. सोन्याने तुझे पाय मडवीन, दुधाने भरलेली वाटी तुला देईल, दही भाताची उंडी देईल. आणि चौथं प्रलोभन काय आहे तर आंब्या म्हणजे आंब्याचा रस तुला चाखायला देईल. मला फक्त काय कर, पंढरीनाथाची खूण सांग, पंढरीनाथाची खूण सांग. बघा आता थोडं बघा, काही बुद्धिजीवी लोक, काही सुशिक्षित मंडळी आणि दासबोधाच्या भाषेत बोलायचं म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या भाषेत बोलायचं म्हणजे पडत मूर्ख म्हणजे काय हो? सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, पण मूर्खासारखं वागणारे असे जे आहेत त्यांना पडत मूर्ख रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. बघा, काही लोक म्हणतात अमृतानुभव लिहिणारे ज्ञानोबराय, ज्ञानेश्वरीची रचना करणारे ज्ञानोबराय, चांगदेव 65 सारखा ग्रंथ निर्माण करणारे ज्ञानोबराय, आणि एवढे विद्वान ज्ञानोबराय एका कावळ्यासोबत बोलताय. हे चुकीचं वाटत नाही का? सरळ चुकीचंही वाटू शकतंय ना. बघा तुम्ही, अहो माणसासोबत ज्ञानोबराय बोलणं वावगं आहे, वेगळं आहे, पण कावळ्यासोबत बोलतात. काही लोक बुद्धिजीवी वर्ग असतात, ते संशय घेतच असतात, शंका उपस्थित करतच असतात. त्यांनी ज्ञानोबरायांनी शंका उपस्थित केली, हरिपाठाची रचना करणारे ज्ञानोबराय वेगळे आहेत, चांगदेव 65 अमृतानुभव ज्ञानेश्वरीची रचना करणारे ज्ञानोबराय वेगळे आहेत, आणि आता ही जी अभंगाची भाषा बोलतात का, हे ज्ञानोबराय वेगळे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञानोबराय तेच आहेत, पण ही भक्तीची एवढी उत्कट इच्छा निर्माण झालेली आहे, भगवत दर्शनाची ज्ञानोबरायांना जी लालसा निर्माण झाली, ती काय वधून घेते ज्ञानोबरायांकडे. ज्ञानोबरायांना भानच राहिलं नाही, ज्ञानोबरायांना भानच राहिलं नाही. असं आहे बघा, ज्ञानोबराय फार उतावीळ होतात भगवत दर्शनासाठी. का होऊ नये ज्ञानोबरायांनी उतावीळ? जन्माला आल्यापासून या दिवसापर्यंत ज्ञानोबरायाने काय कमी त्याग केला का? कमी त्याग केला? अहो कमी त्याग नाही केला. ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना त्याग करावा लागला. ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना त्याग करावा लागला. कोणासाठी? व भगवत दर्शनासाठीच त्याग केला हा. दुसरी महत्वाची गोष्ट, तथाकथित असणारे सर्व विद्वान मंडळी, ब्राह्मण मंडळी यांचा तिरस्कार, यांचा अपमान, अवहेलना ज्ञानोबरायांनी सहन केली, भगवत दर्शनासाठी केली, भगवत दर्शनासाठी केली. अहो संसाराचा त्याग केला. हो, संसारातलं कोणतंच सुख ज्ञानोबरायांनी भोगलं नाही. तुम्ही आम्ही जे भोगतोय ते कोणतंच नाही.
मग या सगळ्या गोष्टीचा त्याग केल्यानंतर माणसाच्या अंतकरणात आवड निर्माण होती. ज्ञानोबाऱ्यांची फार सुंदर गवळण आहे बाबा. ती गवळण बोलते, बाबा मी ज्याच्यासाठी संसाराचा त्याग केला, ज्याच्या आवडीमुळे संसाराचा त्याग केला, त्यानेच माझ्याशी आबोला धरला. तोच माझ्याशी बोलत नाही. बोला बोला तुम्ही बोला, मला लक्षात येत नाही. ज्याची ये आवडी, ज्याची ये आवडी, ज्ञानोबाराय उद्गारले. वा वा. ज्ञानोबाराय बोलतात, काय बोलतात ज्ञानोबाराय? अहो मी ज्याच्यासाठी संसाराचा त्याग केला, याच्यासाठीच केला, ज्याची आवडी संसार तेजीला, जिला, हा. ज्याच्यासाठी मी घरदार सोडला, आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागलं, ह्या सगळ्या गोष्टी मी भोगल्या, पण त्यांनीच आबोला धरला. तो माझ्याशी बोलत नाही. ज्याची आवडी संसार तेजीला, तेने का आबोला धरी लागे माय. पाया दिधली मिठी, घातली जीवे गाठी, सावमा नाही जग जेठी उभा ठेला गे माय. भेट वावो त्याशी चरण झाडी न केशी. हो. मी या सगुण रूपाशी भाळली हो, या सगुण रूपाशी मी भाळलीये. मला याला आलिंगन देण्यासाठी उतावीळ होत आहे. क्षमा लागे जीव उतावीळ, उचलोनी चारी भुजा देईन क्षेम. हा कोण्या गुणे काव रुसला गोबळू, सुखाचा चावळू मजसी न करी गे माय. माझ्यासोबत हा बोलत का नाहीये? मी याला भेटण्यासाठी आलो, मला याच्याच भेटीची आवड आहे, मला दुसरं कोणी भेटू नये, हाच भेटला पाहिजे. पण तरीही ज्ञानोबाराय बोलत असताना ज्ञानोबाराय शेवटी बोलतात, मला याचं पिसं लागलंय हो. ऐसे अवस्थेचे पिसे लाविले से कैसे, ऐसे
करुणी ठेवेले आपण ऐसे गे माये. ज्ञानोबारायांची ही अवस्था पिस पिस म्हणजे वेड लागण्यापर्यंत गेलं आणि भक्तीचं ज्या वेळेला वेड लागतं त्याच वेळेला भगवत दर्शन होतं. हा भक्तीचा क्रम आहे. आता मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण रे रमाई, मज कृष्ण रे रमाई, मज जय हो. कृष्ण भेट रमाई, रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेट रमाई, मज कृष्ण भेट रमाई, मज कृष्ण भेट रमाई. किती वन वन धुंदुनी आली, किती वन वन धुंदुनी आली, वृंदावन हरपून गेले, वृंदावन हरपून गेले, मी पाय हे थकले, थकले पाय हे थकले, पाय हे थकले, थकले विना उपाय नाही, विना उपाय नाही, मज कृष्ण भेट रमाई, मज कृष्ण भेट रमाई, मज कृष्ण भेट रमाई. पिसेपणाचं प्रमाण आहे. रमतच नाही, मन वेड झालेलं आहे, त्याच्या भेटीसाठी वेड झालेलं आहे. असं आहे. एक गोष्ट आहे. त्यातला आदलं आता एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, कीर्तनाच्या माध्यमातून याचं विश्लेषण फार चांगलं करता येतं, याला फार चांगलं नटवता येतं, पण भगवंताविषयी प्रेम अंतकरणात निर्माण नाही होत बरं का. जे ज्ञानोबारायांना प्रेम निर्माण झालं, जे ज्ञानोबारायांना प्रेम निर्माण झालं भगवत दर्शनाविषयी, जे प्रेम गोपिकेंना निर्माण झालं भगवत दर्शनाविषयी, ते प्रेम आपल्या अंतकरणात निर्माण झालं पाहिजे. ते एका दिवसात निर्माण होणार नाही, याला मला मान्य आहे. साधन पण हळूहळू जर आपण चालू लागलो, भक्तिशास्त्राचं ज्ञान घ्या, डोळच भक्ती करा, आंधळी भक्ती नको बरं का. कोणत्याही संतांना आंधळी भक्ती मान्य नाही. भक्तीची व्याख्या आहे, भक्तिशास्त्र आहे. 84 सूत्र अध्ययन करा अगोदर, आणि त्या 84 सूत्राचं अध्ययन झाल्यानंतर खरी भक्ती काय आहे, नेमकी भक्ती कशाला म्हटलं जातं. ज्ञानोबाराय, तुकोबाराय हे सर्व संत मंडळी भक्तीची व्याख्या करतात. ज्ञानोबारायांचं आता हे अनुकरण केलं आपण, ठीक आहे, आता मला हे सादरीकरण करता येतं, पण या सादरीकरणाचं प्रेम माझ्या अंतकरणात मला निर्माण नाही करता येत. हे निर्माण माझ्या अंतकरणात झालं पाहिजे. मी माझ्यासाठी बोलतोय, मी तुमच्यासाठी बोलतच नाही. आता कीर्तन तुम्ही ऐकताय, हा तुमचा भाग आहे. मी बोलतोय ते माझ्यासाठीच बोलतोय. एक प्रमाण सांगतो तुम्हाला. तुकोबाराय बोलतात, अगोदर मी माझ्याच मनाला सांगतो, ऐसे जागवे तो मना जना सहित. असं आहे, स्वतःच्या मनाला सांगितलं, स्वतःच्या मनाला. भगवत दर्शनाची लालसा ज्ञानोबारांना निर्माण झाली, पिस लागलं, वेड लागलं, आणि ज्या वेळेला हा भाव ज्ञानोबारांचा अति उत्कट होतो, उत्कट होतो, त्या वेळेला ज्ञानोबारांना भगवान पंढरीनाथाचं दर्शन होतं. आणि दर्शन झाल्यानंतर अवस्था काय होती, त्यांना काय प्रसन्नता वाटते, ज्ञानोबारांचे उद्गार निघतात की माझा देह, माझं जीवन या मृत्यू लोकात येऊन सफल झालं. आजी संसार सफळ सुफळ झाला गे माय, आजी संसार भावा
संसार सुफळ झाला गे माये. ज्ञानोबाराय बोलतात माझा संसार सुफळ झाला. कधी ज्ञानोबाराय सुफळ झाला तुमचा संसार? देखी येले पाय विठोबाचे. असं आहे बघा. या मृत्यू लोकात आल्यानंतर माझा संसार सुफळ झाला. पण कोणाचे पाय पाहिल्यानंतर ज्ञानोबाराय संसार सुफळ झाला? तर देखी येले पाय विठोबाचे. आता विठोबाचे पाय बघण्याचा आणि संसार सुफळ होण्याचा नेमका संदर्भ काय, संबंध काय आहे? तर याचा विचार असा आहे बघा. संसार संसार म्हणजे काय हो? संसार संसार म्हणजे काय? आपल्याला प्रत्येकाला संसाराची व्याख्या माहिती आहे. काय आहे संसाराची व्याख्या? मी असंच बसू का आता? नाही म्हणजे हा संवाद आहे. संस्कृती का तुम्ही येऊन बोलता इथे? थोडं थोडं बोला. आता एक गोष्ट लक्षात घ्या. संसार संसार म्हणजे काय? संसार संसार म्हणजे बघा आपल्या डोक्यात जो विचार बसलेला आहे. संसार म्हणजे घर दार, बायका, मुलं, संपत्ती, शेतीवाडी, हे सर्व इस्टेट म्हणजे काय? संसार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या संसाराचा आणि याचा काही संबंध नाही. संसाराच्या संबंधी काही व्याख्या आपल्याला बघायला भेटतात. पंचदशी कराची संसाराची व्याख्या वेगळी आहे. तुकोबारायांची संसाराची व्याख्या वेगळी आहे. आचार्यांची संसाराची व्याख्या वेगळी आहे. आणि त्याचबरोबर ज्ञानोबारायांची संसाराची व्याख्या वेगळी आहे. अगोदर मी बोललो तुमच्याशी तुकोबारायांची संसाराची व्याख्या काय आहे. तुकोबाराय संसार कशाला म्हणतात? कशाला म्हणतात संसार तुकोबाराय? लक्षात घ्या. आपल्याला देह आहे, सगळ्यांनाच आहे. तुम्ही बोला माझ्याशी, 2 मिनिटं बोला माझ्याशी. मला तुम्ही बोलल्याशिवाय कीर्तनच करता येत नाही. चांगली गोष्ट. लक्षात घ्या. आपला देह देह आहे. देहाकडे गेले, बरोबर आहे की नाही? देहाकडे जा. कीर्तनामध्ये दुसऱ्याकडे लक्षच द्यायचं नाही. कीर्तनामध्ये फक्त स्वतःच शोधायचं. आपण एकट्याकडे लक्ष द्या. आपण एकट्याकडे लक्ष द्या. थोडं बोला माझ्याशी, थोडं बोला. आपल्या देहामध्ये विकार आहेत. त्या विकारांना तुकोबाराय संसार म्हणतात. काम क्रोध सो संसार वही शिरभार चला. काम संसार काम संसार अंतरी हे कर अंतरी हे कर संसार अंतरी हे कर कर, अंतरी हे कर 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 कर. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला एक सोपं सांगू का? फार कमी वेळामध्ये परमार्थ साध्य करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. परमार्थामध्ये दुसऱ्याकडे पाहिलंच जात नाही. परमार्थामध्ये स्वतःच शोधावं लागतात. मी कुठपर्यंत पोहोचलो, माझ्या अंतःकरणातील विकार किती शांत झाले, माझं मन किती शुद्ध झालं, माझ्या मनातील भावना, माझ्या अंतःकरणातील प्रेम किती वाढत चाललेलं आहे, याच्या संबंधी आहे. आता वास्तविक काम क्रोध संसार होई शिरभार चलावे. काम संसार अंतरी कर कर असं आहे. त्याचबरोबर संसारे देहादिक संसारे मांडिले से घुम फिरे. आबा ह्या ओवीचा विचार आपला पुढे पाहिजे बघा. लगेच घेतो. थोडं 2 मिनिटं थांबा फक्त. विकारांना संसार म्हटलेला आहे. त्याच्यानंतर कशाला संसार म्हटलं तर पंचदशीकारांची संसाराची व्याख्या वेगळी आहे. ऐकून ठेवा. तुम्ही म्हणसाल महाराज पंचदशी, तुकोबाराय, ज्ञानेश्वरी हे कशाला सांगताय? आम्हाला थोडं सोपं सांगा ना. मग एक गोष्ट विचारतो मी तुम्हाला. जर एखादा मुलगा मेडिकल कॉलेजला टाकल्यानंतर त्या मुलाला जर ती भाषा कळत नसेल, कोणती? मग ही भाषा नाही कळाल्यामुळे जर त्या प्राध्यापकाने त्याच्यासाठी तो अभ्यासक्रम नाही चालेल का? मान्य करसाल का? नाही बोला ना. आईची इच्छा आहे डॉक्टर झाला पाहिजे माझा मुलगा. मग अभ्यास बदलून चालेल का? अभ्यासक्रम नाही बदलता येत. अभ्यासक्रम बदलताच येत नाही. तसं मी आता जी व्याख्या सांगतोय ना,
जरी तुम्हाला ही व्याख्या नाही कळाली, जर तुम्हाला सुखापर्यंत जायचं असेल तर ही व्याख्याच कळून घ्यावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला कीर्तन का कळत नाही माहिती आहे का? कीर्तनकाराला तुम्ही पार खाली 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 पार बुडाला आणून टाकलं. तुम्ही कीर्तनकाराकडे गेलं पाहिजे का कीर्तनकाराला खाली आणलं पाहिजे? नेमकं विद्यार्थ्यांनी शिक्षकाचं अनुकरण केलं पाहिजे का शिक्षकाने विद्यार्थ्याचं? आपलं म्हणणं कसं आहे, आम्हाला कळत नाही, आम्हाला कळत नाही. तुम्हाला घरातलंही काही कळत नाही, हे कळत नाही हे विशेष नाही. याच्यासाठी भाषा शिकून घ्या, भाषा. आणि हे जे मंडप आहे ना, हा मंडप, हा जो सत्संग चाललेला आहे, याच्याबरोबर भक्ती तर सुरूच आहे, पण या भक्तीसोबत भाषेचंही ज्ञान होतं. तुमच्या रोज हळूहळू हळू सुप्त रूपामध्ये, जसं जमिनीमध्ये बीज टाकल्यानंतर ते अंकुरित कधी होतं हे कळत नाही. जमिनीमध्ये बीज टाकल्यानंतर अंकुरित कधी होतं कळतंय का? सांगता येईल का कोणाला? बाबा बीजामधून अमुक अमुक वेळेला 1 मिनिटानंतर, एका दिवसानंतर अंकुर निघाला असं सांगता येईल? नाही देवा. जमिनीच्या आतमध्ये बीजाला अंकुर कधी फुटला तो सुप्त रूपाने जसा सांगता येत नाही, तसं तुम्ही हा सप्ताहामध्ये येत राहा, हा सप्ताह करत राहा, या सप्ताहाची साधना चालू ठेवा. तुमच्या अंतःकरणामध्ये अंकुर कधी निर्माण होईल सांगता येणार नाही. असं आहे. माझा मुद्दा हा आहे, पंचदशीची व्याख्या ऐकून ठेवा. पंचदशीची व्याख्या ऐकून ठेवा. का बुद्धी कोयम आभास को आत्मात्र जगत कथम इत्य निर्णय तो मोह स्वयं संसार इष्यते. मोह, मोह म्हणजे मोहाला संसार म्हटलेला आहे. का बुद्धी, बुद्धी म्हणजे काय? का बुद्धी कोयम आभास, आभास म्हणजे काय आहे? को आत्मात्र जगत कथम, हे जगत म्हणजे काय आहे? व्याख्या ऐकून ठेवा. चला पुढे. दुसरी व्याख्या आचार्यांची ही आहे संसाराच्या संबंधी. काय माहित आहे का? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शेनम यो संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. जन्म मरणाला, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं, याला आचार्य संसार म्हणतात. आता ऐका बरं का, ऐका ऐका. माझ्या ज्ञानोबाऱ्यांची व्याख्या याच्या पुढची आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, ज्ञानोबाऱ्यांच्या व्याख्यानंतर अजून व्याख्याच निर्माण होत नाही. मी थोडंसं तुम्हाला लक्षात आलंय का? ज्ञानोबाऱ्यांनी ज्या व्याख्या केल्या, संन्यासाची व्याख्या ज्ञानोबाऱ्यांनी केली, त्याच्यानंतर व्याख्याच नाही. आबा बरोबर. काय व्याख्या आहे संन्यासाची आहे? माझी आईशी आठवण. असं आहे. भगव्या वस्त्रावरती ज्ञानोबाऱ्या संन्याशी म्हणायला तयार नाही. कोणाला संन्याशी म्हणत नाही ज्ञानोबाऱ्या. असं आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या नजरेतून कोणीच सुटत नाही, खरे असत्य. कोणीच सुटत नाही. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, अत्यंत नास्तिकातले नास्तिक जरी असेल तरी त्यांना ज्ञानोबाऱ्यांवरती बोलता येत नाही. आता ते दाभोलकर जे आहेत ना, दाभोलकर, त्यांनी अनेक मुद्दे बोलले संप्रदायातले, पण ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीतला एकही मुद्दा त्यांनी हलवला नाही अजून. का माहिती आहे का? हलवताच येत नाही. बरोबर. ते सिद्धांत आहे, ते सिद्धांत आहेत ज्ञानोबाऱ्यांचे, ते हलवतातच नाही. ज्ञानोबाऱ्यांची व्याख्या बघा पुढे आहे. ज्ञानोबाऱ्यांची व्याख्या पुढे, आगा उपजणे आणि निमणे हे साचची जो का माने तो जीव लोक मी म्हणे संसारोहण. ज्ञानोबार आहे, आचार्यांच्या पुढे व्याख्या करतात. जन्माला येणं आणि मरण याला संसार म्हणत नाही ज्ञानोबार आहे. याला जो सत्य मानतो, याला जो खरं मानतो तो संसार आहे. म्हणजे वास्तविक हा दिसणारा प्रपंच जो आहे ना, हा सत्य नाहीच हो, हा खरा नाहीच आहे. मग महाराज जर खरा नाही तर आम्हाला सुखदुःख होतात का? याचं कारण आहे तुम्हीच, याचं कारण आपणच आहोत. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला सुखदुःख होतं, आपल्या अज्ञानामुळे होतं. आपलं अज्ञान गेलं की सुखही नाही आणि दुःखही नाही. मी संसार शब्दावरती बोलतो बघा. संसाराची व्याख्या मी ज्ञानोबाऱ्यांची सांगितली. आणि देहादिकांना ज्ञानोबाराय संसार म्हणतात. बोला आबा आता ओवी ती. ये देहादिक संसारे, ये देहादिक संसारे, मांडिले से घुम फिरे. मांडिले से घुम फिरे. असं आहे. हे देहादिक याला संसार आहे. मला एक गोष्ट सांगा बरं, जर माणूस जिवंतच नसेल तर त्याला दुःख होईल का? मग कसला संसार आला? कोण आला? कोण कोण कोणाचा आहे? हा माणूस, हा देह दिसतो तोपर्यंत संसार आहे, आणि हा देह आहे म्हणूनच याला सुख दुःख भोगावे लागतात. या विचारसागर ग्रंथामध्ये याची प्रक्रिया सांगितलेलीच आहे. संसार दुःखाला कारण कोण आहे? संसार दुःखाला कारण काय? हा देह आहे.
आणि देहाला कारण काय, अनुकूल प्रतिकूल ज्ञान, हे सगळं मी सांगत बसत नाही, ही रचना आहे. नंतर बेटा मी तुम्हाला सांगतो, मला पुढे जायचं आहे. मी सांगणार नाही असं नाही, नक्की सांगतो तुम्हाला, प्रत्येक शब्द न शब्द सांगतो. याला संसार म्हटलेला आहे, देहादिकाला संसार म्हटलेला आहे. मग ज्ञानोबराय बोलतात, माझा देह सुफळ झाला, माझा हा दिसणारा हा जो देह आहे हा सफल झाला. ज्ञानोबराय कशामुळे, देखिले देखिले पाय विठोबाचे. विठोबाचं दर्शन झाल्यानंतर माझा देहरूपी संसार सुफळ झाला. जे सत्य म्हणजे प्रगट आणि अमूर्त म्हणजे अप्रगट. आता मी मूर्त आहे का अमूर्त आहे? मूर्त. हा असं बोला. आता हे दोन शब्द जरी परिचय झाले भरपूर झाला. दिसणारं जी वस्तू आहे त्याला काय म्हणायचं? मूर्त म्हणायचं. आणि जे दिसत नाही त्याला अमूर्त म्हणायचं आहे. म्हणून भगवंताचे हे दोन रूप आहेत. जे विटेवरती उभं आहे, जे दिसतं, डोळ्याला दिसतं आपल्या, त्याला काय म्हणायचं? प्रगट, त्यालाच मूर्त भाषा आहे. आणि जे दिसत नाही ते अप्रगट आहे, त्यालाच अमूर्त असं म्हटलं जातं. मग ही भाषा अशी आहे, भगवंताच्या चरणाचं दर्शन झालं की भगवंत आपल्याला गुरुरूपाने दर्शन देतो असं आहे. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि योगं तं दानि बुद्धियोगं तं. ददामि बुद्धियोगं तं. भगवान परमात्मा बुद्धियोग त्याला प्रदान करतो. या पद्धतीने त्याला ज्ञान देतो. ज्ञान देऊन त्याचा संसार सुफळ करतो. कारण प्रश्न निर्माण होईल ना, महाराज दर्शन झाल्यानंतर, दर्शन तर झालंय, मग कर्णालाही दर्शन झालं नव्हतं का? दुर्योधनालाही दर्शन झालं तर भगवान श्रीकृष्णाचं, पण त्याचा देह सुफळ झाला का? नाही सुफळ झाला. असं आहे बघा, दर्शन होणं वेगळं आणि भगवंतानी दर्शन देणं वेगळं आहे. हे थोडंसं आतला भाग आहे. ज्ञान होणं, आपल्या चिद ग्रंथीचा भेद होणं. चला, आपल्या अंतकरणातली जी लिंग देहाची गाठ आहे ती सुटणं, ती सुटून जाणं, चिद ग्रंथीचा भेद होऊन जाणं. चिद म्हणजे काय हो? सोपं आहे, लय अवघड भाषा नाही, सोपं आहे. चिद म्हणजे काय हो? चिद म्हणजे चैतन्य, अचिद म्हणजे जड. संपलं प्रश्न. काय अवघड थोडीच आहे. चिद म्हणजे चैतन्य आणि अचिद म्हणजे जड. आपल्या शरीरामध्ये असणारा जो जड भाग आहे, जो नाशवान भाग आहे, तो जर काढून घेतला, तो बाजूला करायचा. आणि जो भगवान परमात्म्यासारखा चित भाग आहे, जो चैतन्य भाग आहे, जो आत्मतत्वाचा भाग आहे, याचं ज्ञान होणं, असं भगवंता ज्ञान करून देतो. म्हणून आज संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. ज्ञानोबर आहे, तुम्हाला भगवंताच्या चरणाचं दर्शन झालं म्हणजे तुम्ही भगवंताला पाहिलं. हो, पाहिलं. मग देवाला पाहिल्यानंतर, भगवंताचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला देवाला सोडण्याची इच्छा आहे का? ज्ञानोबराय म्हणतात, छे, तो माझ्यापासून कधीच दूर जाऊ नये, तो मला पुन्हा पुन्हा झाला पाहिजे.
समज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. कोण ज्ञानोबा आहे? तो ज्याने मला दर्शन दिलं, ज्याने मला माझा देह सुफळ केला, माझा जन्ममरणाची परंपरा संपवली, असा असणारा भगवान पंढरीनाथ तो मला पुन्हा झाला पाहिजे. आता मी तुम्हाला विचारतो, आपण पंढरपूरला जाऊन आलेला आहातच, काही आज आले, काही काल दर्शन करून आलेले आहेत आणि काही आता अधिक मासामध्ये जाणार आहेतच. पण पंढरपुरामध्ये जाऊन प्रत्येक जण इथे आलेलाच आहे ना हो, याच्यात काही शंका नाही ना. आता माता भगिनी, पंढरीनाथाचं दर्शन झालेलं आहे ना? नसन झालं तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता हा सप्ताह झाल्यानंतर पहिलं पंढरीनाथाचं दर्शन करून या महाराज. का? कारण तुम्हाला इथून पुढे सगळी महाराज मंडळी, सर्व कथाकार तिकडचाच मार्ग दाखवणार आहे. अरे नेमकं तो राहतोय कुठे, त्याचं स्थान कुठे आहे, अरे तो दिसतोय कसा, याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. म्हणून पंढरीनाथाचं दर्शन करून या. आता आपण चंद्रभागेचं स्नान केलं, स्नान झाल्यानंतर पंढरीनाथाच्या दर्शनासाठी बारीला लागलो. चला पुढे. दर्शनासाठी गेल्यानंतर मला एक गोष्ट सांगा, आपण कानोपात्राच्या त्या वृक्षापासून आतमध्ये जातो, केल्यानंतर गरुड खामाला स्पर्श करतो, दर्शन घेतो. त्याच्यानंतर भगवान पंढरीरायाच्या समोर जाऊन उभं राहतोय, त्याला पाहत 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 पुढे जातोय. चला पुढे, चला पुढे. शब्द ऐकायला कुठे येतं ते असंच म्हणतात ना, चला पुढे, चला पुढे. मला एक गोष्ट सांगा, ज्याच्या गळ्यात माळ नाही, जो एकादशी करत नाही, जो पहिल्यांदीच गेलेला आहे, पहिल्यांदीच, असं संत महान मंडळी आले आणि जाओ पंढरपूरला जाऊन या दर्शन घेण्यासाठी. तो गेला. ऐकून गेल्यानंतर प्रत्यक्ष गाभाऱ्यात गेल्यानंतर पंढरीनाथाचं रूप त्याच्या डोळ्यासमोर उभं राहतं, दर्शन होतं. आणि जेव्हा ते लोक ढकलतात, मला सांगा असा कोणता व्यक्ती आहे का तो ढकलल्याबरोबर लगेच माग पटापटा बाहेर येतोय? तो मागे एकदा तरी वळून पाहतोच. भले त्याला धक्के जरी दिले तरी तो काय करतो? एकदा मागे पाहतो. जेवढं पाहता येईल त्याला तेवढं पाहतो. का बरं? का पाहतो? कारण याच्यामध्ये एवढा कस आहे. अहो तो भक्ताला वेधून घेतो, याच्यात विशेष नाही आहे. तो जो पामर आहे, जो विषयासक्त आहे, अशाही लोकांना तो वेधून घेतो. पाहिली या वेदनावी, 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 पाहिली या पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी. पाहिल्या बरोबर मन वेधून घेण्याची क्षमता त्या भगवंतामध्ये आहे. अहो कोणाचंही मन वेधून घेतोय, तो कोणाचंही घेतो. वेधी आणि कास असा ऐसाच आहे, अंगिकच. ऐसा जया अंगिकस असं आहे. असं आहे. बाबांच्या आवडीचं प्रमाण आहे. याच्यामध्ये एवढा कसा आहे का तो अनेकांचं मन वेधून घेतो. निमिषान लगे मन वेधिता, निमिषान लगे मन वेधिता, निमिषान लगे मन वेधिता, निमिषान लगे मन वेधिता. एवढी तुझी स्वरूपता, एवढी तुझी स्वरूपता, विठोबा विठोबाने पुरणे नाही जीवा माझे. एवढी स्वरूपता, एवढी स्वरूपता,
वेदिता एवढी तुझी स्वरूपता. भगवंताचं एवढं स्वरूप विशेष आहे का क्षणही लागत नाही मनाला वेधून घेण्यासाठी. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा झाला पाहिजे असं आहे. रामायणामध्ये प्रसंग आहे एक. ज्या वेळेला रामप्रभू आणि लक्ष्मणजी विश्वामित्र याग सिद्धीला नेण्यासाठी चालतात. गेल्यानंतर वनामध्ये आता स्वयंवर तिकडे जनक राजाच्या दरबारामध्ये सीतामातेचा ठरतो आणि विश्वामित्रही घेऊन जातात. गेल्यानंतर रामप्रभू आणि लक्ष्मणजी सोबत आहेत. जनक महाराज स्वागतासाठी बाहेर उभे आहेत. त्यावेळेला रामप्रभू आणि लक्ष्मणाकडे पाहून जे जनक महाराज रूपाला न भुलणारे ते रामप्रभूंच्या रूपाला पाहून भुलून गेले आणि हे विसरून गेले मी स्वागत करण्यासाठी उभा आहे इथे. हे रूपाचं सामर्थ्य आहे, रूपाचं सामर्थ्य आहे. तुम्हाला यदा कदाचित आपल्या प्रपंचामध्ये कधी राग आला, फार आपल्याला संताप निर्माण झाला तर काय करा माहितीये का, रागाच्या भरामध्ये पंढरपूरचं तिकीट काढा आणि पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं चंद्रभागेचं स्नान करा, भगवंताचं दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यानंतर जर यदा कदाचित तो राग तसाच राहिला तर पुढे काय करायचं ते करा. मी ते कशाला सांगू तुम्हाला, आता इथपर्यंत सांगायचं होतं मला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, देवाचं दर्शन घेतल्यानंतर राग राहील का हो? राग राहणारच नाही. राग हा पाहुणा आहे, क्षणभर येतो पण आयुष्यभराचा नाश करून जातो. असंच ना, राग पाहुणा आहे, क्षणभरच येतो पण आपल्या भावाभावामध्ये भांडण लावून जातो. राग क्षणभरच येतो, राग पाहुणा आहे, तो आगंतुक आहे, येणारा जाणारा आहे. माझा मुद्दा असा आहे, जर आपल्याला त्या रूपाचं दर्शन झालं तर आपल्याला भगवंताचं दर्शन झाल्यानंतर जाऊसं वाटत नाही. ज्ञानोबारांना कसं जावं वाटेल? मग परत परत ज्ञानोबा आहे तेच बोलतात. वृंदावनामधला एक मधुसूदन सरस्वती यांच्या जीवनातला एक फार सुंदर प्रसंग आहे. मधुसूदन सरस्वती हे अद्वैत वेदांताचे भोक्ते आहे. अद्वैत वेदांत म्हणजे शब्द ऐकून ठेवा, आता परत आला. एवढे दोनच शब्द महत्वाचे बरं का, द्वैत अद्वैत, हेच शब्द कळून घ्यायचे तुम्हाला. आज उद्या अजून इथपर्यंतच जायचंय, शेवट इथंच आहे. अद्वैत म्हणजे एक, द्वैत म्हणजे दोन. अद्वैत म्हणजे एक, द्वैत म्हणजे दोन. मधुसूदन सरस्वती अद्वैत वेदांताची प्रतिष्ठापना करत करत वृंदावनामध्ये गेले. सर्व भक्त परिवार एकत्र झाला आणि देवाला विनवणी करू लागला, देवा तुझं अस्तित्व नाहीसं होईल, आम्ही सगुणाची भक्ती कशी करावी, आम्ही तुझं पूजन कसं करावं. या संबंधी ज्या वेळेला देवाकडे प्रस्ताव मांडला त्यावेळी भगवंताने दुसऱ्या दिवशी मधुसूदन सरस्वती स्नानासाठी निघालेले आहेत आणि स्नानाला जात असताना सकाळची वेळ आहे, थोडासा प्रकाश पडलेला आहे, थोडासा अंधकार आहे. अशा वेळी भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिलं. तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत असं गोंडस स्वरूप मधुसूदन सरस्वती महाराजांना पाहायला मिळालं. आणि मिळाल्यानंतर जसे महाराज उभे राहिले, जागचे हल्ले नाही. येणारे जाणारे लोक स्नान करून गंगेवरती जातात, स्नान करून परत येतात, तरी महाराज तिथेच आहे. काय झालं नेमकं विचारावं. ज्यावेळेला सुधीवरती आले, देहभान अवस्था त्यांची झाली आहे, देहावरती नाहीच आहे. मग भानावरती आल्यानंतर बोलतात की मला जे रूप पाहिलं मी आत्ता, ते रूप मला परत पाहायचं आहे. त्या बाकीच्या भक्त मंडळींना लक्षात आलं, भगवंतानी चमत्कार दाखवला. असं आहे, भगवंतानी सगुण रूपाचं जेव्हा दर्शन दिलं मधुसूदन सरस्वती महाराजांना, सरते शेवटी मग त्याच रूपामध्ये ते निमग्न झाले आणि त्याच रूपाशी एकरूप झाले. माझा मुद्दा हा आहे, एकदा भगवंताचं रूप पाहिल्यानंतर ते डोळ्यासमोरून जावं असं वाटत नाही आपल्याला. म्हणून तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. एकदा मोठ्या प्रेमाने संप्रदायाच्या नियमानुसार भजन करा. अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण सेवेला विराम देणार आहोत. हरे विठोबा आणि शेवटी ज्ञानोबराय बोलतात की मला जो परिचय दिलेला आहे, मला असं सांगितलेलं आहे माझ्या श्री गुरुने की या सर्वांचा जरी विसर पडला तरी चालेल,
पण या पंढरीनाथाचा विसर पडता कामा नये असं ज्ञानोबा राय शेवटी बोलतात. बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा. बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा. रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा. बाप रखुमा देवी वरून विसंबे सर्वथा. मिळाले तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा. ज्ञानेश्वर बाप रुक्मा देवीवरून विसंबे सर्वथा. बाप रुक्मा देवीवरून न विसंबे सर्वथा न विसंबे असं आहे. निवृत्तीने तत्वता सांगितले. निवृत्तीने म्हणजे निवृत्ती महाराज कोण? हे ज्ञानोबारायांची गुरु आहेत. ज्ञानोबारायांची गुरु कोण? निवृत्तीनाथ महाराज आहेत. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी मला पंढरीनाथाला सर्वथा विसंबू नये, कधीच विसरू नको तू, तत्वता सांगितली. आता तत्वता या हा शब्द खरोखर या वचनी खरोखर या अर्थाने आहे. आणि तत्वता म्हणजे तात्विक रूपाने मला सांगितलेलं आहे. तात्विक म्हणजे काय? असं वरवर नाही सांगितलं का हो यांना विसरू नका बरं का. अरे यांना विसरू नका म्हणजे काय? यांना विसरल्यावर तुमची हानी होईल, कारण हेच सर्वस्व आहे, हाच परमात्मा सर्वस्व आहे, याच्याशिवाय कोणीच नाही, हेच एक तत्व असं आहे, याला विसरू नये. तत्वता सांगितलं. आणि या तत्वाचा विचार करत करत ज्ञानोबा राय या पंढरीनाथापर्यंत पोहोचलेला आहे. आता पंढरीनाथाचं वर्णन सर्व संतांनीच केलेलं आहे. सर्व वारकऱ्यांना त्याचं वेड लागलेलंच आहे. आल्याच कालावधीजवळ आपल्याला काही दिवसानंतर त्याचा वेड कसं लागतंय हे दिसतंय आपल्याला. म्हणजे बाप रुक्मा देवीवरून विसंबे सर्वथा. निवृत्तीने तत्वता सांगितले. संत श्री सर्व संत समुदायाच्या सभेमध्ये कीर्तनाचा हा योग मला प्राप्त झाला. आमचे आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी की ज्यांचा मनोदय आहे. मुळात जर तुम्ही मला प्रश्न केला मी त्यांच्यावरती प्रभावित का झालो एवढं, मी काही आगंतुक आयात केलेला बळजबरीने आळंदीला गेलेला माणूस नाही बरं का. माझी निवड पण काही विशिष्ट कामासाठी केलेली आहे ज्ञानोबारायांनी. आणि याचे उद्गमस्थान वास्तविक आता तुम्हाला याचं काम आता नाही दिसणार, पण काहीतरी विशिष्ट कार्यासाठी माझी निवड केलेली आहे एवढा भाव मला कळतो आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय? आमचे आदरणीय गुरुबंधू असणारे एक वांगी संस्थानचे होते. त्यांचा विचार असा होता, त्यांची मागणी माझ्याकडे अशी होती, तू मला पखवाज क्षेत्रामध्ये पण पाहिजे, तू मला गायन क्षेत्रामध्येही पाहिजे, तू मला अभ्यास क्षेत्रामध्येही पाहिजे, आणि चौथी गोष्ट तू मला आचरणामध्ये पण पाहिजे. मी काय बोलू लक्षात आलं का? ही मागणी माझ्याकडे एका व्यक्तीची होते. ते आता वैकुंठवासी झाले. कदाचित ते हे पाहायला राहायला पाहिजे होते. आणि एक आमची टीम आहे, अजून साहेबांकडे मीच आलेलो आहे. असे अजून गुप्त यंत्रणा आमची अशी एवढी मजबूत आहे. एक गीता मंदिराचे अध्यक्ष झालेले आहेत. एकाच रूममेट आहोत, एकाच रूममध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे. दुसरी गोष्ट गाथा मंदिराचे 2 अध्यापक आहेत.
एकाच रूममध्ये राहणार आहेत आणि मी तुमच्या समोर हजर आहे. आता मला माहिती नाही मी कसं आहे, पण बाकीचे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे, जे काम करतात, आमची नियुक्ती, माझा विचार एवढाच आहे, जो काम करतोय मी त्याच्यासाठी आहे. जो काम करतोय, ज्याला तळमळ आहे वारकरी संप्रदायाविषयी, ज्याला आत्मीयता आहे, वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे, ज्याला खरं परमार्थ करायचा आहे, आपण त्याच्यासाठीच आहोत. या खोट्या परमार्थाचं पीक काय कमी नाही या जगातामध्ये. आणि या मंडपाचा कोपरा इथून बघा तर ह्या कोपऱ्यापर्यंत सगळी मंडळी जी आणलेली आहेत ना साहेबाने, ही एवढी तत्वनिष्ठ आहे, एवढी भजनप्रेमी आहे आणि एवढी साधना यांची. अजूनही कोणी समाज असो किंवा नसो, जरी तुम्ही आळंदीला गेले, अजूनही जर सकाळी आबांना भेटण्यासाठी गेले तुम्ही तर भेटता येणार नाही तुम्हाला 10-11 वाजेपर्यंत. मग महाराज काय करीत असतील ते? काही नाही, आपला तानपुरा लावतात आणि एकटेच भजन करत बसतात. कधी लक्षात नाही. तुम्ही सकाळच्या वेळेत भेटायला गेले, आता पूज्य, आता कुठे बाबा, हे इंगोले महाराज, हे सगळी भजनी मंडळी आहे बरं का, मी अगोदरच बोललो. ही एवढी ज्ञानाने, साधनेने एवढी श्रेष्ठ आहेत. मग या सर्व मंडळी ज्या व्यक्तीवरती प्रेम करतात, ती व्यक्ती काही सामान्य नाही. का माहिती आहे का? त्यांचा हेतू फार शुद्ध आहे. कारण ही जी मंडळी येतात ना, ही बळजबरीने येत नाही हो. यांच्या खाली तुम्ही किती पायघाड्या घाला, आणून दाखवा, चला याच्यानंतर कुठल्याही सप्ताहामध्ये आणून दाखवा, कोणी आणून दाखवा, लय पैसे देतील असं आहे. पण नाही, हे एवढी मंडळी आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आता मुळात मी तुम्हाला दुसरा प्रसंग सांगतो. स्वतः साहेब बुक्काही लावत नाही, हारही घालत नाही. आम्ही आपले माऊली नाही का, इथे एक संस्थान आहे आपलं बघा मोठं, मारुती बाबा पण तिथे येतात, मोठे संस्थेचेच विद्यार्थी आहे. आम्ही तिथे कीर्तनाला गेलो, बहिरमचा कार्यक्रम झाल्यानंतर. आता महाराज काही घेत नाही, आम्ही दोघे सोबत होतो. मग आम्ही गाडीत येऊन बसलो. लगेच बसल्यानंतर महाराज म्हणते, तुम्ही घ्या ना, तुम्हाला काय अडचण आहे घेण्यासाठी, तुम्ही घ्या, मी घेत नाही, माझं व्रत आहे, माझा नियम आहे. वास्तविक त्या दिवशी ते जेवण पण करत नाही, पण आमचं जेवण होईपर्यंत थांबले. म्हणजे मला ह्या दोन्ही बाजू तुम्हाला सांगायचं आहे. काय माहिती आहे का, व्यवहारही ते त्यांच्या पद्धतीने पाहतात. आपल्या बुद्धीने व्यवहार पाहायचा नाही बरं का त्यांचा. आपल्या बुद्धीने व्यवहार पाहायला गेलो तर आपलं माप नेहमी हुकणार किंवा कमी पडणार. आज उद्या हे सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. कारण माझं जवळपास झाला आता एक 7-8 वर्षाचा संबंध आहे. 7-8 वर्षापासून मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी केलेली नाही त्यांनी, कधीच नाही, आणि कोणालाच करत नाही. पण एक गोष्ट आहे, त्यांचा हेतू मात्र फार शुद्ध आहे. मी का बोलतो माहिती आहे का, लक्षात घ्या. हेतू म्हणजे त्यांचं जे करण्याची ही पद्धत आहे ना, काय पाहिजे त्यांना, तुमच्याकडून काय पाहिजे? प्रसिद्धी पाहिजे का? आता प्रसिद्धी ते नको आहे त्यांना. काय पाहिजे? पैसा पाहिजे का? पैसा पण आहे त्यांच्याकडे, देवाने दिलेला. म्हणजे नेमकं पाहिजे काय तुमच्याकडून त्यांना, ते तुम्ही सांगा. काय पाहिजे? तुमच्याकडून काहीच नाही पाहिजे, फक्त एकच पाहिजे, तुम्ही भक्ती मार्गाला लागा. तुमचा परमार्थ चांगला घडू द्या, एवढीच मागणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच मागणी नाही त्यांची, बाकी काहीच मागणी नाही. म्हणून या सर्व कारंजामधील सर्व लोकांना एक विनवणी आहे, प्रार्थना आहे. आपण फार चांगल्यांच्या संगतीत आलेलो आहे. आता पूज्य, मी म्हणजे मला आबा लहानपणापासून पाहतात आणि आबांसारखी ही सगळी मंडळी मिळाली म्हणूनच मी इथे इथपर्यंत आलेलो आहे. पूज्य तात्या असेल, पूज्य पांडुरंग बाबा असेल, त्याचबरोबर पूज्य जयराम बाबा असेल, मोठे बाबा असेल, मारुती बाबा असेल. मारुती बाबांनी विशेष प्रेम माझ्यावरती केलेलं आहे, विशेष केलेलं आहे. का माहिती आहे का, मला विचारसागराची फार आवड होती आणि बाबाचा आवडीचा विषय विचारसागरच. एकही दिवस मी पाठ न चुकता नाही गेलो. माझा मुद्दा एवढाच आहे, तुमचे फार चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक करा. काय करा माहिती आहे का, तुमचा भक्तिभाव भंगू देऊ नका. तुमचा भक्तिभाव एवढा बळकट करा, कितीही वादळं आले, कितीही आघात झाले, तरी तुमचा भक्तिभाव या संतांपासून बाजूला होऊ देऊ नका. एवढीच प्रार्थना करतो आणि सेवेला विराम देतो. एक छोटे बोला.
पांडुरंगा वेळोवेळा वेळोवेळा व्हावा पांडुरंग उठा म्हटल्याशिवाय थोडी जागा सोडायची नाही कृपया. आज महाराजांनी